ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. ते आहे ना, ते डेक आहे ना, डेक असतो ना असं बोटीचा, पुढे आहे ना, सगळे असे डेकवर जाऊन तिथे सेल्फी. लोकांना वाटेल की आपण ह्याच्यातच बसलोय आहे ना, होडीच बसलो. तिथून केवढा मोठा डेक येईल हे बघा. हे ठेवलं आपण तेवढा, हे आपण शिगाच्या बाहेर काढून ठेवलं. असा येईल ना बाहेर, असा आला पाहिजे. की आरमार आहे समुद्रामध्ये आणि असं तो सगळं सेटअप केला. समोर गार्डन आहे फ्रंट साईडला, त्याच्यासाठी ते ब्रिज वगैरे केलेलं आहे आम्ही सगळं. त्यामध्ये जर मेन जो विजन आहे आणि हेलियम गॅलरीच्या जागेवरती जिथून आपल्याला समोर विजयदुर्ग किल्ला आपल्याला समोर दिसतोय, हा 2 एकराचा परिसर आहे. बरोबर. हो. ते आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत, काम करतायत, आर्किटेक्ट कामत आहेत. आणि सिंधुरत्न समितीतनं 5 कोटीने हा प्रकल्प सुरू झालेला आहे. आणखी लागणारे पैसे आपले पालकमंत्री आणि आपले माननीय मुख्यमंत्री आणि इतर सगळे मंत्री देणार आहेत. या ठिकाणी एक हेलियम गॅलरी आणि आरमाराचं म्युझियम अशा प्रकारची कल्पना, मूळ पायाचं काम मला वाटतं दळवी पूर्ण झालेलं आहे ना. हो. आणि मला वाटतं हे डिसेंबर पर्यंत त्यांना पूर्ण करायचं. हो बरोबर, डिसेंबर पर्यंत पूर्ण करायचं. आपण एक 2-4 महिने आपण ग्रेस पकडू, तर मार्च एप्रिल महिन्यापर्यंत तरी लोकांच्या बघण्यासाठी 2027ला आहे ना. हो. हे हरकत नाही. अशा प्रकारचं एक निराळा डिफरंट विजयदुर्ग किल्ला बघायला आल्यानंतर लोकांना या विजयदुर्ग किल्ल्याची सगळी माहिती, त्याच्यातले आपण जे हे म्हणतो शिप्स, जहाज कशी होती, त्याची जहाजाची उत्क्रांती कशी झाली, पहिलं जहाज कशी होती, मोठी झाली, त्याची मोठी जहाज कशी निर्माण झाली, आणि इथल्या एकूण छत्रपतीने आरमार कसं केलं, ही माहिती संग्रहालयाच्या आणि ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून मिळेल. पहिल्या माळ्यावरती पण त्याला व्यवस्था आहे, वरून एक मोठा हेलियमचा डोम किंवा हेलियमचा फुगा असा उंच असेल आणि हेलियमचं माहिती असेल. अशी आलेल्या त्या पर्यटकांना या ठिकाणी माहिती मिळावी अशा पद्धतीने गुरु राणे या 2 एकरामध्ये ह्या कल्पना त्याच्या सगळ्या बालगोपाळांची आणि स्थानिक मंडळाची होती, ती महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वात होताना दिसते. हे 19 स्थळ आहे. CRZ आणि सगळे इंडियामध्ये आपल्यामध्ये जेवढं बांधकाम रेस्टॉरंट होतं तेवढंच करता येत होतं. बाहेरला गॅलरी, पुढे एक मोठा डेक, ज्याला आपण टायटॅनिक डेक म्हणतो ना, तसा एक खाली गेल्यानंतर एक पुढे टायटॅनिक डेक येईल, समोर गार्डन येईल, त्याच्यानंतर पायऱ्या येतील. त्या पायऱ्या आपण स्टेडियम टाईप आपण समोर बसू. भविष्यामध्ये आमचं असा हे आहे की इथून समोरचं जे फसाड आहे त्याच्यावरती लाईट अँड साऊंड होऊ शकतो का, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे भविष्यात इथे लोक बसले तर संध्याकाळी समोर आपल्याला छत्रपतींचा इतिहास, अंग्रेजांचा इतिहास आपल्याला पाहता येईल का तिथून पाणी किंवा याच्या माध्यमातून, असा आमचा भविष्यातला एक प्रयत्न आहे. आज मला वाटतं इथपर्यंत 20-25% तरी प्रयत्न आमचा परत आलेलो आहोत. 60-70% काम बाकी आहे. कडदारांना आणि इतर मंडळी शुभेच्छा आहेत. धन्यवाद.